फ्रेंड, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनल। तर आज आपण शिकत आहे मोस्ट कॉमन वर्ड इंग्लिशमधले। सर्वात पहिले तुम्हा सर्वांना हॅपी दिवाळी। कशी साजरी करताय तुम्ही दिवाळी? छानपैकी करत असालच। तर चला आता दिवाळी साजरी तर करूयाच, पण त्यासोबत थोडीशी इंग्लिशची प्रॅक्टिस पण करूया। तर आपण शिकत आहे मोस्ट कॉमन वर्ड इन इंग्लिश लँग्वेज। इंग्रजी भाषेतले सर्वात महत्त्वाचे आणि रोज उपयोगात येणारे आपण शब्द शिकत आहे। तर याच्या पहिले मी 3 व्हिडिओ बनवून ठेवलेले आहे, ते तुम्ही बघितले नसेल तर बघून घ्या। आजचा आहे पार्ट 4। तर चला सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। तुम्हाला माझ्यासोबत पण म्हणायचं आहे आणि हे शब्द लिहून पण ठेवायचे आहे, तरच तुम्हाला इंग्रजी येणार। चला म्हणा। इनफ पुरेसे, प्लेन साधे, गर्ल मुलगी, युजुअल नेहमी, यंग तरुण, रेडी तयार, अबोव वर, एवर कधीही, रेड जे लाल, लिस्ट यादी। तुम्ही माझ्या पाठोपाठ म्हणत चला, असं समजू नका का दिवाळी आहे सुट्टी आहे किंवा सर आपल्याला बघत नाही। आपण नाही म्हटलं तरी चालते, पण इंग्रजी वाचायची असेल बोलायची असेल तर तुम्हाला माझ्या पाठोपाठ शब्द रिपीट करावेच लागणार। दो जरी, फील जाणवणे, टॉक बोलणे, बर्ड पक्षी, सून लवकर, बॉडी शरीर, डॉग कुत्रा, फॅमिली कुटुंब। आणि तुम्ही दिवाळी पण फॅमिली सोबतच साजरी करत असणार, तर मजा करा आणि सोबत अभ्यास पण करा। डायरेक्ट थेट, पॉज ठेवणे, लीव सोडणे। बघा LEAVE हा जो लीव आहे, या लीवचं स्पेलिंग काय आहे? LEAVE। तर लीव म्हणजे सोडणे, म्हणजे कोणाला सोडून जाणे वगैरे। आणि दुसरा लीव आहे LIVE लीव, तर त्या लीवचा अर्थ होते जिवंत। तर 2 लीवचा अर्थ बरोबर लक्षात ठेवा। नंतर म्हणा सॉन्ग गाणे, मेजर मोजणे, स्टेट राज्य, प्रोडक्ट उत्पादन, ब्लॅक काळा, शॉर्ट लहान, न्यूमेरल अंक, क्लास वर्ग, विंड वारा। विंड आहे वाईन नाही, बरोबर लक्षात ठेवा। विंड वारा, तर शब्दाचा बरोबर उच्चार करत चला। क्वेश्चन प्रश्न, हॅपन घडणे, जसं आपण म्हणत नाही व्हॉट हॅपन काय झालं काय झालं, तर ते हे हॅपन आहे। तर हॅपन म्हणजे घडणे। कंप्लीट पूर्ण, शिप जहाज, एरिया क्षेत्र, हाफ अर्धा, रॉक दगड, ऑर्डर आदेश, फायर आग, साऊथ दक्षिण, प्रॉब्लेम समस्या, पीस तुकडा, टोल्ड सांगितले, न्यू माहिती होणे, पास जाणे, फार्म शेती। शेतीला अजून एक शब्द आहे फील्ड, तर दोन्ही लक्षात ठेवा। फार्म आणि फील्ड दोघांचा अर्थ होते शेती। टॉप वरचा भाग, जसं आपल्याला दाखवायचं असेल झाडाचा शेंडा एकदम वरचा भाग, तर आपण काय म्हणतो ट्री टॉप। तर ते ट्री टॉप म्हणजे होते वरचा भाग, झाडाचा शेंडा। तर टॉप म्हणजे वरचा भाग लक्षात ठेवा। होल संपूर्ण, किंग राजा, साईज आकार, हिअर्ड ऐकले, बेस्ट सर्वोत्तम, आर तास,
हे बघा हवर म्हणायचं नाही. हवर जर म्हटलं तर तुमचं चुकलं, कारण एच जो आहे एच सायलेंट आहे, तर याचा उच्चार हवर होणार नाही. तर काय होणार, एक तर तुम्ही आर म्हणू शकता, जसं ब्रिटिश किंवा अमेरिकन लोक म्हणतात आर, नाहीतर मग इंडियन लोक जे आहे ते अवर म्हणतात. तर तुम्ही अवर म्हटलं तरी चालते, पण हवर म्हणायचं नाही. हवर बिलकुल चुकीचा उच्चार आहे. तर हे उच्चार कसे काढायचे हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही फोनिक साऊंडचा व्हिडिओ बघा. तुम्हाला प्लेलिस्ट भेटून जाणार फोनिक साऊंडची, त्याच्यामध्ये तुम्ही A to Z पर्यंतचे फोनिक साऊंड ऐका आणि तुम्हाला मग उच्चार माहीत होणार. तर लक्षात ठेवा, हवर म्हणायचं नाही. एकदा अवर म्हणा किंवा डायरेक्ट आर म्हणा. तर आर म्हणजे तास. बेटर चांगले, ट्रू खरे, ड्युरिंग दरम्यान, 100 100, 5 5, रिमेंबर लक्षात ठेवणे. तर हे सगळे शब्द लक्षात ठेवायचे. तर कसे ठेवायचे, थोड्या थोड्या दिवसानं, म्हणजे जसं आता तुम्ही सकाळी व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही 4-5 तासानं अजून रिमाइंड करायचं. त्याच्यानंतर तुम्ही सायंकाळी बघत असाल तर दुपारच्या टायमावर अजून बघायचं का आपण हे जे शब्द आज केले आहे ते आपल्याला आठवते की नाही, अजून सकाळी असे आठवत जायचं, तरच तुम्हाला लक्षात राहणार. तर रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवणे. स्टेप पाऊल, अर्ली लवकर, होल्ड धरून ठेवणे, वेस्ट पश्चिम, ग्राउंड जमीन, इंटरेस्ट रस, रिच पोहोचणे. हे बघा आता रिच जो शब्द आहे REACH, रिच म्हणजे पोहोचणे. म्हणजे पोहोचणे म्हणजे जसं आपल्याला एखाद्या ठिकाणी पोचायचं असेल, किंवा जसे पार्सलवाले येतात ना, जे तुम्हाला पार्सल घरी आणून देते, तेव्हा रिच शब्द लिहून येते मॅसेजमध्ये की युअर ऑर्डर इज नियर बाय, असं काही लिहून येते. आणि त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे रिच, तर RICH रिच. तर तो रिच म्हणजे होते श्रीमंत, आणि हा रिच जो आहे REACH, तर हा रिच आहे पोचणे. तर दोन्ही रिच बरोबर लक्षात ठेवा. फास्ट जलद, वर्ब क्रियापद. आणि तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की तुम्हाला वर्बवर व्हिडिओ पाहिजे का, कारण वर्ब इंग्रजी शिकण्यासाठी आपल्याला वर्बचे खूप सारे, तुम्हाला जर हवे असल्यास मला कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करा, मी त्याच्यावर पण एक व्हिडिओ घेऊन येणार आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप सारे वर्ब सांगणार आणि ते कसे लक्षात ठेवायचे हे पण तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार. तर कमेंट करून नक्की सांगा. चला म्हणा, सिंग गाणे, लिसन ऐकणे. तर ह्या लिसनची बरोबर स्पेलिंग लक्षात ठेवा. बघा LISTEN. तर याच्यामध्ये टीचा काही उच्चारच नाही. लिसन, लिस्टन कोणी म्हणतं का, नाही म्हणत का, कारण टी हा शब्द सायलेंट आहे, त्याचा उच्चार होत नाही. तर लक्षात ठेवा, लिस्टन म्हणायचं नाही, लिसन. काय म्हणायचं, लिसन. 6 6, टेबल म्हणजे टेबल, त्याला मराठीत मेज पण म्हणतात. ट्रॅव्हल प्रवास करणे, लेस कमी, मॉर्निंग सकाळ, 10 10, सिंपल सोपे, सेव्हरल अनेक, वोवेल इथं स्वरतत्व झालं आहे. तर वोवेल म्हणजे स्वरतत्व नाही होत, स्वर होते फक्त. हे तत्व आला आता टायपिंग करताना गलती झाली. तर वोवेल्स म्हणजे होते फक्त आणि फक्त स्वर, आणि कॉन्सनंट म्हणजे व्यंजन. तर तुम्हाला हे स्वर व्यंजन ओळखायचे असेल तर प्लेलिस्टमध्ये जा, तुम्हाला तिथे वोवेल्स आणि स्वरवर एक स्पेशल व्हिडिओ मिळणार. तर त्या सर्वांचे उच्चार कसे काढायचे ते त्याच्यामध्ये मी सांगितलेले आहे. तर ते तुम्ही नक्की जाऊन बघा. बघितले असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल बघितले तर बघून घ्या. चला म्हणा आता, टुवर्ड दिशेने, वॉर युद्ध, लय ठेवणे,
अगेन्स्ट विरोधात, पॅटर्न नमुना, स्लो म्हणजे मंद किंवा हळू पण म्हणू शकता, सेंटर मध्य, लव प्रेम, पर्सन व्यक्ती, मनी पैसा, सर्व सेवा करणे. जसं तुम्ही हॉटेलमध्ये वगैरे गेला असाल तर तिथं कसे वेटर तुम्हाला जेवण सर्व करते, म्हणजे काय करते, तुमची सेवा करते. तर सर्व म्हणजे होते सेवा करणे. बरेच वेळा असं वाटते की सर्व म्हणजे वाढणे होते, पण सर्व म्हणजे सेवा करणे होते. तर बरोबर लक्षात ठेवा. अपियर दिसणे, अजून लुक हा शब्द पण आहे दिसण्यासाठी. रोड रस्ता, मॅप नकाशा, रेन पाऊस, रूल नियम, गव्हर्न राज्य करणे, कारभार करणे म्हटलं तरी चालते. पुल ओढणे, कोल्ड थंड, नोटीस लक्षात घेणे, म्हणजे आपण किंवा सूचना पण होते. तर नोटीस म्हणजे तेव्हा लक्षात ठेवणे, सूचना असा या अर्थाने नोटीसचा उपयोग केला जातो. आणि शेवटचा शब्द आहे व्हॉइस. व्हॉइस म्हणजे आवाज. तर हे तुम्ही मोठ्या मोठ्या आवाजामध्ये, हे जे शब्द दिले आहे मी 100, तर खूप मोठ्या आवाजामध्ये तुम्ही याची प्रॅक्टिस करा. कारण तुम्ही जोऱ्याने आवाज करू जर प्रॅक्टिस केली शब्दाची तर तुमच्या जिभेला पण सवय होणार आणि तुमच्या लक्षात पण राहणार. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या शब्दांचा सराव करा आणि तुमच्या वहीमध्ये लिहून पण ठेवा. तर असे मी तुम्हाला आज पण 100 शब्द दिलेले आहे. हे आवडले असेल तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर हा व्हिडिओ शेअर करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सराव करा.